नमस्कार. नित्यवासना या चॅनल मधून आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन 13 जानेवारीचं पाहणार आहोत. आजचा विषय आहे नाम आणि सत्कर्म. नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळसाचा कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते. भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखाद्या मनुष्य नुसते तोंडाने राम राम म्हणतो आहे, परंतु भगवंताच्या स्मरणातच नाही, तर मग राम राम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म या सदरातच पडते. कारण जेथे माझे नाम येत तेथे मी पुरुषोत्तम, असे भगवंताचे वचनच आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन्ही गोष्टी निर्णय असू शकतच नाही. मुखाने नाम म्हणणाऱ्यांचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य त्याच सदरात पडते. इतर कर्म आणि नाम घेण्याचे कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलट पक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्न उद्भवत नाही. किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्म होऊ लागतात. मूल झाले की मुलाच्या आईला पाना फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणे या गोष्टी जशा न शिकवता सहज येतात, तशीच स्थिती नाम घेणाऱ्यांची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते तसे तिला शक्य नाही. त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. सत्कर्म फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवलेले आहे की माझा व्हावास असे तुला वाटत आहे ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. पण फळ देणारा मी आहे ही भावना भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्या समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगातून मुक्त करील. आणि हे औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय. त्या नामाला खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते ते निष्ठेचे नाम घेणाऱ्यालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला, हे अगदी सत्य. सत्य व त्रिवादाचा सत्य सांगतो. म्हणूनच आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या. एखादा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावे वाटले पाहिजे.